जो भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार कृष्ण यांच्या उपासनेसाठी समर्पित एक महत्त्वाचा हिंदू सण आहे. या पाळण्यात उपवास, पूजा, जप आणि श्रीमद भागवत पुराणाचे वाचन यांचा समावेश आहे. या एकादशीला आषाढी एकादशी किंवा पद्म एकादशी असेही म्हणतात आणि ती वर्षातून एकदा येते. 1. भागवत एकादशी ही भगवान विष्णू आणि कृष्णाच्या भक्तीला समर्पित आहे. 2. धार्मिक विधींमध्ये उपवास करणे, भगवान विष्णूची पूजा करणे, जप करणे आणि श्रीमद्भागवत ग्रंथाचे वाचन करणे यांचा समावेश आहे. 3. याला आषाढी एकादशी आणि पद्मा एकादशी अशा इतर नावांनी देखील ओळखले जाते. आणि 4. हा उत्सव आषाढ शुक्ल एकादशीला साजरा केला जातो आणि वर्षातून एकदा साजरा केला जातो. भाषांतर. भागवत एकादशी ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची एकादशी आहे, जी विशेषतः भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या भक्तीला समर्पित आहे. या दिवशी उपवास, पूजा, श्रीमद भागवत पुराणाचे वाचन आणि दान केले जाते. marathadiary.com ने म्हणल्याप्रमाणे या एकादशीला आषाढी एकादशी किंवा पद्म एकादशी असेही म्हणतात. ही एकादशी वर्षातून एकदा येते आणि भगवान विष्णूंच्या भक्तीला विशेष महत्त्व देते. भागवत एकादशीबद्दल महत्त्वाचे मुद्दे. विष्णू आणि कृष्णाची भक्ती. भागवत एकादशी ही भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार कृष्ण यांच्या भक्तीला समर्पित आहे. धार्मिक विधी. या दिवशी उपवास करणे, भगवान विष्णूची पूजा करणे, जप करणे आणि श्रीमद्भागवत ग्रंथाचे वाचन करणे यासारख्या धार्मिक कार्यांवर भर दिला जातो. इतर नावे. ही भागवत एकादशी आषाढ शुक्ल एकादशीला साजरी केली जाते आणि तिला आषाढी एकादशी किंवा पद्म एकादशी असेही म्हणतात. स्मार्त आणि भागवत एकादशी. काही कॅलेंडरमध्ये स्मार्त आणि भागवत एकादशी 2 भागात विभागल्या जातात. यामध्ये एकाच पंधरवड्यात एकामागून एक 2 एकादशी साजऱ्या केल्या जातात. हा मजकूर हिंदू धर्मातील पवित्र व्रत असलेल्या एकादशीच्या महत्त्वाची ओळख करून देतो, ज्यामध्ये भागवत एकादशी वर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार कृष्ण यांना समर्पित असलेल्या या दिवसाचे महत्त्व यात वर्णन केले आहे. या मजकुरात पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वारकरी समुदायाच्या यात्रेचा आणि उपवास आणि उपासनेच्या आध्यात्मिक फायद्यांचा देखील उल्लेख आहे. एकादशी हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जाणारा व्रत आहे. भागवत एकादशी विशेषतः भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार भगवान श्रीकृष्ण यांना समर्पित आहे. उपवास, पूजा, भक्तिगीते आणि श्रीमद्भागवत वाचनाने पाळला जातो. मजकुरात पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वारकरी यात्रेचा उल्लेख आहे. भाषांतर. परिचय. हिंदू धर्मात एकादशीचे व्रत खूप पवित्र मानले जाते आणि त्यापैकी एक, भागवत एकादशी, याचे विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 12व्या दिवशी साजरी होणारी ही एकादशी भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार भगवान श्रीकृष्ण यांच्या भक्तीला समर्पित आहे. याला पद्म एकादशी किंवा आषाढी एकादशी असेही म्हणतात. हा दिवस उपवास, पूजा, भक्तिगीत, श्रीमद्भागवत पठण आणि दानधर्माने भरलेला असतो. या प्रसंगी तुम्ही पुणे ते पंढरपूर एक दिवसाची सहल देखील घेऊ शकता. वारकरी समुदायासाठी भागवत वडोदरा हा अपार भक्ती आणि आनंदाचा दिवस आहे. लाखो भाविक पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तीर्थयात्रा करतात. असे मानले जाते की हे दिव्य व्रत आणि भक्तिपूर्ण उपासना आध्यात्मिक कल्याण आणि मोक्षाचा मार्ग दाखवते. या मजकुरात निर्जला एकादशी, महत्त्व, व्रत कथा, पूजा पद्धत आणि फायदे असाही उल्लेख आहे. या ब्लॉगमध्ये जनून घराणे, भागवत, त्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व, उपवासाची परंपरा, विशेष परंपरा आणि विविध तीर्थक्षेत्रे आणि उत्सव याबद्दल माहिती समाविष्ट आहे. जर तुमचा आध्यात्मिक कल असेल तर तुम्ही या दिवसाचा भक्तिपर अनुभव विसरणार नाही.